महत्त्वाची बातमी, आज दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात ही महत्त्वाची बैठक होतीये। महायुती म्हणून लढायचं का की पर्यायाचा विचार करायचा, हे या बैठकी अंतर्गत स्पष्ट होणार आहे। या बैठकीला आमदार सलाम अली आणि झिशान सिद्दीकी देखील उपस्थित असतील। सना मलिक या ठिकाणी उपस्थित असणार आहेत या बैठकीकरता आणि झिशान सिद्दीकी देखील उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याकडून। मीनाक्षी, काय अपडेट? निश्चितच लागवी एकीकडे आपण पाहतोय भाजप सेनेची मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होत आहे, तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील मुंबईच्या अनुषंगाने तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर आज संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक निर्णय समितीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे महायुती म्हणून लढायचं की पर्यायाचा विचार करायचा, याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आपण पाहिलं तर या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीला एकूणच कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, झिशान सिद्दीकी, आमदार सना मलिक, संजय तटकरे आणि संतोष दुवारी हे सगळेच उपस्थित राहणार आहे, कारण यांचीच ही समिती आहे। संपूर्णतः मुंबईच्या या अनुषंगाने निवडणुकीसाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आज आपण पाहतोय की या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आपण पाहतोय महायुती म्हणून लढायचा की पर्यायाचा विचार करायचा, एकूणच हे सगळे चित्र आज स्पष्ट होताना पाहायला मिळतील। लागवी निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीयेत, मविया म्हणूनच एकत्र निवडणूक लढवणार प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण आहे। या सगळ्याविषयी प्रशांत जगताप यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। शहराध्यक्ष प्रशांत दादा, काय सांगाल? पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि आपण जो कठोर निर्णय जो व्यक्त केला होता त्याबाबत काय सांगा? ही माध्यमातली चर्चा, याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारचं चित्र नाही। अर्थात काही नेत्यांनी त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे, पण मधल्या काळामध्ये आमचे श्रद्धास्थान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय पवार साहेबांनी आणि आमच्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी या संदर्भामध्ये जी काही चर्चा केली त्याप्रमाणे महाविकास आघाडी संदर्भात चर्चा सुरू करा अशा प्रकारचे निर्देश दिले होते। आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लगेच चर्चाच्या फेरी सुरू करा अशा प्रकारचा लेखी आदेश सुद्धा दिला होता। तरी सुद्धा शहरातल्या माझ्या इतर नेत्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। या उद्देशाने येणाऱ्या शनिवारी म्हणजे 20 तारखेला आमची राष्ट्रवादी भवन या ठिकाणी दुपारी 2 वाजता बैठक संपन्न होणार आहे। त्याच्यामध्ये निश्चित या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल। सन्माननीय अजितदादा हे महायुती सरकारमधले एक प्रमुख घटक आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। शेवटी त्यांनी कुठल्या निवडणुकांच्या संदर्भात काय घोषणा करावी किंवा कुठली महापालिका ताब्यात घेण्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत, हा शेवटी त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे। माझ्या आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा आहे, साहेब, ताई आणि प्रांताध्यक्ष आणि आमच्या नेत्यांवर माझा विश्वास आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभा एकत्रित गेलो, विधानसभा एकत्रित गेलो, आता महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने एकत्रित जावं असा आमचा निर्धार आहे। हा विकास आघाडी म्हणून काही निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर तो आमचे आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे नेत्यांना आहे, उद्धव साहेबांना आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करतील। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।